नमस्कार भक्तांनो, जय बाळमामाच्या जीवनातील प्रसंग. मल्हार रागातील गायनाचा प्रत्यक्ष प्रताप पाहण्यास मिळाला. मामांच्या एका भंडारा यात्रेच्या वेळी एका सायंकाळी नितून गंधर्व आवडे हे रूप गोजेरी सगुण हा अभंग राग काफीमध्ये गात होते. त्यांची गाण्याची एक पद्धत होती. एका रागातून दुसऱ्या रागामध्ये जायची, परंतु लगेच मूळ पदावर यायची. त्या दिवशी काफी राग आळवत ते एकदम मल्हार रागात जाऊन अगदी तल्लीन होऊन गाऊ लागले. समोरच मामा अगदी एकाग्र मनाने ऐकत होते. मंडपात लोकांची ये-जा चालू होती. श्रोतगणामध्ये आपापसात थोडीफार कुजबूज चाललेली होती. तर मंद सतकामध्ये करून दोन्ही निषेधांचा आलाप होऊन त्या रागाचा अंत पाहत होते. 5-6 मिनिटे सतकातील कोमल निषाद पंचम स्थिरपणे लावून तीव्र निषेध घेऊन तार शतकाचा जडस लावला. एवढ्यात बाळमामा ओरडले, हा राग गाऊ नकोस देशपांड्या भोच्या. पहिला रागच गा, हा राग गायचा बंद कर. परंतु बाकी गोंगाटामुळे आणि गान तल्लीनतेमुळे मामांचे शब्द नितूर गंधर्वांना स्पष्टपणे ऐकूच आले नाहीत. शिवाय त्यांचे थोडे दुर्लक्षही घडले. गंधर्व मल्हार रागातच तल्लीन झाले होते. या सुमाराला बाहेर सोसाट्याचा वारा सुरू झाला. मंडपातील पत्रे वाऱ्याने हलू लागले. काही पत्रे वाऱ्याने उडून गेले. भजनी मंडळी उतरवण्यासाठी दिलेल्या तंबूही वादळाने उडून दूर जाऊन पडला. वादळाचे उग्र रूप पाहून माणसे क्षणभर घाबरली. एवढ्यात भयंकर कडकडास होऊन वीज चमकली. आसमंत हादरले. बिजली चमके, घन बिजली चमके. ही मल्हार राग वर्णन केलेली वीज गंधर्वांच्या आठवणीत आली. पहाडी थोडा वेळ गारा पडल्या. पत्र्यावर जणू ताशा वाजला. नंतर तुफान मुसळधार पाऊस सुरू झाला. केवळ 15-20 मिनिटातच सर्वत्र पाणी झाले. संपूर्ण मंडप जलमय झाला. मंडपात अर्धा मीटर पाणी साचले होते. तेथील सर्वजण पार भिजले होते. मंडपात आधीच भंडाऱ्याचा वर्षाव झालेला होता. त्यावर पावसाचा मारा झाल्यामुळे कपडे भिजून पिवळे झाले. पाऊस थांबला, पण सर्वत्र पाणी करून गेला. त्यावेळी मामा गंधर्वाजवळ येऊन त्यांना म्हणाले, देशपांड्या भोच्या, त्या अभंगाची चाल बदलून दुसरा राग मल्हार कशाला म्हणालास? मी बोंबलून ओरडत होतो तरी पण तू थांबला नाहीस. नितून गंधर्वांना झाल्या प्रकाराबद्दल फार वाईट वाटले. पश्चाताप झाला. पण आता काय करणार? त्यांच्या बाजूची पेटी मधूनही तांब्याभर पाणी निघाले. तबला आणि डंगा याची शाई गेली. ते शुभ्र झाले. सर्वांनी अंगावरचे कपडे पिळून काढले. नंतर पुन्हा बाळमामा गंधर्वांना म्हणाले, देशपांड्या, हे संकट आता तुला निस्तरावं लागेल. तेव्हा गंधर्व मामांना म्हणाले, काय करू सांगा मामा, आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मामा म्हणाले, तू आता कापशीला पुढे जा. तुझ्या बहिणीला आणि त्याच्या नवऱ्याला सांग की बाळमामांची जत्रा आता तुझ्या घरी येणार म्हणून आणि लागलीच परत ये. त्याप्रमाणे गंधर्व कापशीत पुढे गेले. आपली बहीण आणि तिचे पती बाबूराव देशपांडे यांना सांगितले. बेबीताईंनी आणि बाबूरावांनी तात्काळ एक पोतं ज्वारी गिरणीत दळण्यासाठी पाठवले. गल्लीतील सर्व बायांना तांदूळ निवडण्यासाठी बसवलं. घरासमोर तीन दगडे ठेवून त्यावर तवे ठेवून चुली पेटवल्या. चुलीवर भाकरी भाजणे सुरू झाले. भात आमटी करण्याची तयारीही झाली. 8 वाजता बाळमामा आणि भक्त मंडळी आली. बहिणीच्या दारासमोर रांगोळी घातलेली होती. मामांच्या पायावर पाणी घालून त्यांना आरती वाळून मग बैठकीच्या खोलीत गादीवर नेऊन बसवण्यात आले. बसल्यावर मामा बाबूरावांना म्हणाले, देशपांड्या, सगळी जत्रा तुझ्या घरी घेऊन आलोय. त्यांना पोटभर जेवण घाल. आज माझा उत्सव तुझ्या घरातच होणार. त्या शेतात पावसाने सावळा गोंधळ उडवून दिला होता. त्यावेळी आपण प्रत्यक्ष पाहिलेला एक चमत्कार गंधर्वांनी वर्णन केला आहे. नांगरलेल्या शेतात गुडघाभर चिखल झाला होता. सर्व माणसे आपले कपडे गुडघ्यापर्यंत वर धरून चालत होते. सर्वांचे पाय चिखलाने भरून गेलेले होते. गंधर्वांचे लक्ष सतत बाळमामांकडे होते. मामाही चिखलामधूनच वास्तविक चालत होते, पण त्यांच्या पायातील नव्या कोऱ्या कोल्हापुरी चपलांना जरा सुद्धा चिखल लागलेला नव्हता. त्यांच्या नव्या धोतरावर अड्यांतर चालत होते असे मामा झळकत होते. मामांचे लक्ष एवढ्यात गंधर्वांकडे गेले. तेव्हा मामा ओरडले, हे माझ्या पायाकडे काय बघतो? सरळ पुढे बघून चल, नाहीतर पडशील. हे शब्द बोलताना प्रत्यक्ष मामा संतापलेले नसून हसत होते. राडी पावसात चालणे मामांच्या पायाला चिखल नाही,
धोतरावर राडी चिखलाचा डाग नाही. ही गोष्ट आश्चर्यकारक होती. मामा योगी असलीच पाहिजेत, परंतु त्यांची पूर्ण ओळख कोणाला होती? कापशीत बेबीताईंच्या गल्लीत पंक्ती बसल्या. अंदाजे 500 माणसं असावीत. त्यांची गावा जवळचीच होती. असे सर्वांना मामांनी आपापल्या गावाकडे आरंभीच परत पाठवले होते. जेवण झाल्यावर रात्री पुन्हा भजनाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी मंडपामध्ये रीतशीर उत्सवाची समाप्ती झाली. मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका.